महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाही पोलिसांचा मोठा धडक ॲक्शन। 25 अल्पवयीन दुचाकीस्वार ताब्यात, पालकांवर दंडात्मक कारवाई। अल्पवयीनांच्या हातात वाहन, सिंदेवाही पोलिसांची विशेष मोहीम। 25 दुचाकी पोलीस ठाण्यात जमा। अल्पवयीनांना वाहन देऊ नका, सिंदेवाही पोलिसांचा इशारा। नियम मोडणाऱ्या पालकांवर कारवाई। चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली। या मोहिमेत 25 अल्पवयीन दुचाकी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या 25 दुचाकी सिंदेवाही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या। शाळासमोर बस स्टॉप, बाजार चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी स्वतंत्र पथके तैनात करून ही मोहीम राबविण्यात आली। कारवाईनंतर सर्व अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असून यापुढे अशी चूक करू नये असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। यावेळी संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। त्यानंतर आवश्यक समज देऊन दुचाकी परत करण्यात आली। पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी भोंडवे तसेच सिंदेवाही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली। सिंदेवाही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका, वाहतूक नियमांचे पालन करा आणि अपघातमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करा। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर, सिंदेवाही। पोलीस अधीक्षक चंद्रपूर जिल्हा यांचे मार्गदर्शनात आज अल्पवयीन दुचाकी चालक यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई करण्यात येत आहे। आज सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिंदेवाही शहरामध्ये एकूण 25 अल्पवयीन दुचाकी चालकांना गाडी चालवताना पकडण्यात आले। त्यांच्या संपूर्ण सर्व गाड्या, सर्व वाहने ही पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आली व त्या सर्वांवर एकूण दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व पालकांना आम्ही कळवू इच्छितो की अल्पवयीन मुलांना आपले वाहन चालवण्यास देऊ नये। त्यांना सायकलने आपल्या ट्युशन क्लासेसला व शाळेत जाण्यासाठी सांगावे। मोटर वाहन हे त्यांच्या ताब्यात देणे योग्य नाही। ही कारवाई वेळोवेळी सुरू राहणार आहे व दुसऱ्यांदा मिळून आल्यास सदर वाहन हे पोलीस स्टेशनला जप्त करण्यात येणार आहे। आज ह्या सर्व अल्पवयीन दुचाकी चालकांच्या पालकांना, आईवडिलांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेले होते आणि त्यांना याबाबत सर्व कळवलेले आहे आणि सूचना दिलेल्या आहे की अल्पवयीन बालकांना आपले वाहन चालवण्यास देऊ नये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।